कसं होतं आता इलेक्ट्रिसिटी जनरेशन होत असताना आपण पाहिलं होतं की थर्मल पॉवर स्टेशन फ्यूल पासून इलेक्ट्रिसिटी तयार करणे, नंतर पाहिलं होतं आपण हायड्रोइलेक्ट्रिक एनर्जी यापासून तयार करणे, नंतर होतं आपलं न्यूक्लिअर पॉवर स्टेशन है ना. आपण स्टेप बाय स्टेप एक एक पाहणार आहे. खालच्या प्लेट मध्ये आपण पाहिलं होतं थर्मल पॉवर स्टेशन कसं काम करतं. थर्मलचा अर्थ होतो काय, हीट. हीट वरून आपल्याला काय करायचं, इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करायची. हीट पासून इलेक्ट्रिसिटी तयार करायची म्हणजे नेमकं काय करायचं आहे, हीट पासून आपल्याला टर्बाइन फिरवायचं. टर्बाइन फिरून आपल्याला काय करायचं आहे, इलेक्ट्रिसिटी जनरेट करायचं आहे. टर्बाइन ज्यावेळेस फिरेल त्यावेळेस तिथे एक मेकॅनिझम काम करतं, त्याला म्हणतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. जे आपण बोललो प्रत्येक ठिकाणी एकाच प्रकारचा फिनोमेना काम करत आहे. आता तुम्ही जसं इथे पाहून आले या ठिकाणी याला जनरेटर असं म्हणतात. जनरेटर मध्ये आपण जर नीट पाहिलं तर तुमच्या पुढच्या बाजूला तुम्हाला एक शाफ्ट दिसतो. हा जो शाफ्ट आहे हा तुमचा काय आहे, तर हा तुमचा फॅन आहे. ज्या फॅनला आपल्याला फिरवायचं आहे बरोबर. त्या ठिकाणी आपल्याला फॅन लावतो आणि हा जो रॉड आहे हा रॉड सरळ गेलेला आहे आणि याच्या आजूबाजूला आपण जर पाहिलं त्याच्या आजूबाजूला तुम्हाला मॅग्नेट दिसतात. हे मॅग्नेट काय करतात की आजूबाजूला जास्त फिरतो त्यावेळेस इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होतो. ओके, या ठिकाणी या जनरेटर पासूनच आपण इलेक्ट्रिसिटी तयार करणार आहे. पण कशापासून, तर थर्मल पॉवर पासून. मग थर्मल पॉवर मध्ये आपण काय करतो, सगळ्यात पहिले कोळसा गरम करतो. कोळसा कोणता, दगडी कोळसा. दॅट इज अ फॉसिल कोल. फॉसिल कोल जो असतो त्याच्यामध्ये गरम करण्याची ताकद खूप जास्त असते. आपण असं कालच पाहिलं. त्याला ज्यावेळेस आपण गरम करतो त्यावेळेस त्याच्यातून एक एनर्जी तयार होते, एक हीट तयार होते. तो पाणी गरम करण्यासाठी. पाणी ज्यावेळेस गरम करून बॉयलर मध्ये त्यावेळेस त्या पाण्याचे काय होईल, स्टीम तयार होईल. या स्टीम मध्ये इतकी ताकद असेल की इतका मोठा जनरेटर आहे, या जनरेटरचा जो शाफ्ट आहे, शाफ्टचा जो पंखा आहे, त्या पंख्यावर त्याची वाफ मारली. ती वाफ जोपर्यंत पडत राहील तोपर्यंत तो पंखा फिरत राहील. जितक्या वेळेस तो पंखा फिरत राहील तितक्या याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन होत राहील. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन जितकं होत राहील या ठिकाणी या जनरेटरच्या सहाय्याने इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन ही कंटिन्युअसली होत राहतं. तिथपर्यंत आपण काल पाहतो. ठीक आहे, आता पुढचं मेकॅनिझम पाहू. थोडा फिरवा. ठीक आहे, एंड हाई टेम्परेचर स्टीम सप्लाई करनी होगी।